नीलंबरी जे काही करत असते त्याच्यामागे आजीचा कुठलाही हात नसतो, कारण खोटारडी जोगतीन सिद्धूला सगळं सत्य सांगते. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, सिद्धू भावनाला फोन करतो. भावना म्हणते, पप्पांची तब्येत बरी आहे ना आता? तो म्हणतो हो, पण खरं तर भावना मी आज तुझ्यासोबत असायला होतं. ती म्हणते अहो, तू माझी अजिबात काळजी करू नका, माझ्याजवळ खूप लोक आहेत. तुम्ही पप्पांची काळजी घ्या आणि त्यांच्याबरोबर स्वतःचीही काळजी घ्या. सिद्धू फोन ठेवतो आणि तेवढे ती बाई येते. ती आता नेमकी सिद्धूसमोरच उभी असते. म्हणत म्हणते, हे ओळखतील का मला? पण सिद्धू काय ओळखत नाही आणि म्हणतो, काय हवं आहे? ती दादा ह्या गोळ्या कसल्या कसल्या सांगा ना. सिद्धू आता समजवतो आणि ती बाई जायला लागते. सिद्धू आता बघतो तर मोराच्या पंखाचा टॅटू. तो हीच जोगती म्हणून आमच्या घरी आली होती आणि हिनेच भावनाला ढकललं. आता सिद्धू पटकन गाडी चालू करतो आणि तिचा पाठलाग करतो. ती बाई घाबरते, मागे पुढे बघत पटकन लपून बसते. सिद्धू आता बघतो आणि म्हणतो, कुठे गेली असेल ही बाई? तो आता भावनाकडे जातो आणि खिडकीतून डोकतो. भावना म्हणते, काय सिद्धिराज, अहो आत या ना. सिद्धून तो नको, तुम्हाला असं भेटायला खूप मजा येते. ती सिद्धिराज, आपल्या लग्नाला 1 वर्ष झालं, पण तुमचा रोमांस काही कमी झाला नाही. सिद्धू म्हणतो, शक्यच नाही. आता दोघंही बोलतात. सिद्धू म्हणतो, चला मी आता निघतो. ती सिद्धिराज, मला तुमच्याशिवाय करमतच नाही. मला असं झालं मी कधी घरी येईल. सिद्धू म्हणतो, मी लवकरच तुम्हाला घरी घेऊन जाईल. जानूच्या हातात मोबाईल असतो. ती विचार करते, करू का मिस्टर कानिटकरांना फोन? नको नको, ते काय म्हणतील? तिची तगमग चालू असते. इकडे जयंत येतो आणि फोन हातात घेतो. मेसेज करत म्हणतो, काही नंबर पाठवले. तुम्हाला घर आवडलं नाही ना, ह्या नंबरवर फोन करा आणि तुम्हाला हवं असेल तसं घर तयार करून घ्या. जानू म्हणते, एवढे मेसेज? आणि मिस्टर कानिटकरांनी कुणाचे फोन नंबर पाठवले? ती म्हणते, इंटेरियल. आता मात्र जानूला खूप आनंद होतो. जयंत घरभर बघत म्हणतो, आता हे सगळं चेंज होणार. जसं जानूला आवडणार तसंच हे होणार. ती बाई हॉस्पिटलमध्ये जाते. तिच्या शेजारी सिद्धू बसलेला असतो. सिद्धूला बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती म्हणते, मला माफ करा, चुकले मी. हे जे काय केलं ना, माझ्या मुलासाठी. सिद्धू म्हणतो, तुमच्या मुलासाठी दुसऱ्याच्या मुलाचा जीव घेणार? अहो, खोटं बोलायला काहीच वाटत नाही. ती बाई म्हणते, पिक्चरमध्ये काम करण्यासाठी इथे मी आले. एका मुलाने मला फसवलं आणि मी गरोदर राहिले. तो गेला मला सोडून, पण मला मात्र ह्या मुलाचा सांभाळ करावा लागला आणि पोटासाठी साहेब काही पण करावं लागतंय. सिद्धू आता मोठ्याने ओरडतो, म्हणून दुसऱ्याच्या बाळाचा जीव घेणार? आजूबाजूला सगळे गोळा असतात. सिद्धू म्हणतो, हे बघा, जे झालं ते झालं. आता आमच्या घरी यायचं आणि सत्य सांगायचं. ती बाई बघायला लागते. तो जोगतीन म्हणून तुम्हीच आमच्या घरी आलात ना, आणि आमच्या बाळामुळे आमच्या पप्पांच्या जीवाला धोका आहे हे तुम्हीच खोटं सांगितलं ना, आणि त्या दिवशी आमच्या घरच्यांना तुम्हीच भेटलात ना. जोगतीन म्हणते, हो हो साहेब, हे सगळं मीच केलं, पण फक्त पैशासाठी. सिद्धू म्हणतो, आता एक काम करायचं, घरी चालायचं आणि सगळं खरं सांगायचं. ती म्हणते, साहेब ती बाई मला सोडणार नाही. माझ्या पोराच्या इलाजासाठी मी हे सगळं केलं. सिद्धू म्हणतो, तुम्ही तुमच्या मुलाची अजिबात काळजी करायची नाही, मी सगळं करतो. सिद्धू रेणुकाला फोन करतो आणि म्हणतो, आई ती जोगतीन सापडली, तिला घरी घेऊन येतोय. आता दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं. ती बाई म्हणते, ठीक आहे चला. ती आता जायला लागते. तेवढ्यात नर्स येते आणि म्हणते, अहो तुम्ही कुठं निघालात? तुमच्या मुलाचा BP लो झाला आहे. ती बाई बघायला लागते. सिद्धू म्हणतो, ठीक आहे आता जा, पण सकाळी आमच्या घरी या. विश्वा इकडे भराभर पोहे खात असतो. त्याचा मित्र म्हणतो, काय झालं विश्वा तुला? तू असं का वागतोयस? तो तारे आपली मैत्रीण आपली जानू खूप मोठ्या संकटात आहे. तुला माहीत नाही, तो जयंत खूप वाईट माणूस आहे. तो म्हणतो, माहितीही मला, तो फार भयंकर माणूस आहे. विश्वा म्हणतो, तुला कसं माहिती? तो तर आपल्या कॉलेजमधला नाव सांगत म्हणतो, तो आठवतो का तुला? विश्वा विचारतो, त्याचं काय? तो तारे जयंतने त्याच्या डोक्यात कुंडी टाकली होती. सिद्धू घरी येतो. रेणुका म्हणते, कुठे ती बाई? तो आई तिच्या मुलाला त्रास व्हायला लागला म्हणून ती थांबली, पण सकाळी येणार आहे. आणि मोठ्याने ओरडतो, ती जोगतीन खोटी होती हे कळलंय मला, आणि तिचं नाव पण सांगतो. आणि नीलांबरीला म्हणतो, बरोबर ना वहिनी, हेच नाव आहे ना? नीलांबरी म्हणते, सिद्धू मला कसं माहिती असणार, आणि कुठली जोगतीन? तो तीच जिला तू बोलवलं आणि सांगायला सांगितलं की भावनाच्या बाळामुळे पप्पांच्या जीवाला धोका आहे. आजीकडे बघत म्हणतो, तुझ्या मागे कोण आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. आजी म्हणते, ए सिद्धू, अरे हे काय बोलतोस? उलट तुझ्या बायकोच्या जीवावर तुझी आईच उठली आहे.
आता आजी खूप आरडाओरडा करते. सिद्धू म्हणतो, आजी काही आरडाओरडा करू नको, ती बाई सकाळी येणार आहे ना, सगळंच सत्य कळेल. आता तो तर निघून जातो, पण निलांबरीच्या पायाखालची जमीनच सरकते. आजी म्हणते, ए निलांबरी, खरं सांग, ती जोगतीन खोटी होती का? हे बघ, मी तुझी साथ देत होते कारण माझ्या मुलाच्या जीवाला धोका म्हणून, पण तू आणलेली जोगतीन जर खोटी असेल तर मी तुला सोडणार नाही. तिचा कान पकडत म्हणते, मला माहिती आहे तुला बाळ होत नाही म्हणून तू भावनावर जळतेस. माझ्या सिद्धूला बाळ झालेलं मला कधी आवडेल, मला काही प्रॉब्लेम नाही. निलांबरी म्हणते, हे काय बोलताय आजी? अहो खरंच ती जोगतीन खरी होती आणि भावनाच्या बाळाबद्दल मी कशाला वाईट विचार करू? आजी म्हणते, तसं असेल तर त्या जोगतीनेचं काय ते बघून घे, नाहीतर ती उद्या येईल आणि काहीतरी सांगेल आणि आपण अडकू. जयंत आणि गुरुजी एकदम घरी येतात. लक्ष्मी म्हणते, गुरुजी तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. जयंत म्हणतो, आई मी करतो ना चहा. लक्ष्मी म्हणते, तुम्ही नको नको. तो म्हणतो, गुरुजी काय म्हणतात ते बघा, मी करतो चहा. तो आज जातो. लक्ष्मी जानूला म्हणते, अगं जा ना. आता जानू पण पळते. लक्ष्मी म्हणते, हा गुरुजी कधीचा मुहूर्त आहे? गुरुजी म्हणतात, हे 8 दिवसात. आता श्रीनिवास आणि लक्ष्मी शॉक होऊन म्हणतात, 8 दिवसात खूप घाई होईल. गुरुजी म्हणतात, लग्नाचा पुन्हा लवकर मुहूर्त नाही. तेवढ्यात भावना येते आणि म्हणते, आई काय झालं, तू एवढी का टेन्शनमध्ये? लक्ष्मी म्हणते, अगं गुरुजी म्हणतात लग्नाचा हे 8 दिवसाचा मुहूर्त आहे, पण या 8 दिवसात कशी तयारी होणार? भावना म्हणते, आई त्यात काय एवढं, मी आहे ना, मी मदत करते. लक्ष्मी म्हणते, अगं बाई हो का, बरं गुरुजी काढा मग मुहूर्त. अहो भावना करेल आपल्याला मदत. इकडे विश्वा त्याचा मित्र चाललेला असतो, पण तेवढ्यात विश्वा म्हणतो, कुणीतरी आपला पाठलाग करतो, इथे काहीच नको बोलायला, चल इथून. मित्राला म्हणतो, मागे बघू नकोस. एक माणूस त्यांचा पाठलाग करत असतो. विश्वा मागे बघतो तर तो लपून बसतो. विश्वा आणि त्याचा मित्र निघून जातात आणि तो माणूस जयंतला फोन करतो. तेव्हा जानू जेवत असते आणि म्हणते, मिस्टर कानिटकर तुमचा फोन वाजतोय. आता जयंत काहीच आवाज देत नाही. ती म्हणते, हे कुठं गेलेत? आता 2दा-3दा त्याला आवाज देते, नंतर मात्र फोन उचलतो. तो माणूस म्हणतो, साहेब विश्वाची माहिती काढली मी, त्याचा पाठलाग केला. पण जानू म्हणते, हॅलो कोण बोलताय तुम्ही, कोण बोलताय? तेवढेच जयंत येतो. जानू म्हणते, मिस्टर कानिटकर ते विश्वाच्या पाळतीवर एक माणूस पाठवला, पण का? जयंत थोडा वेळ घाबरतो आणि म्हणतो, मग काय करणार? अहो मी माझी स्टाफची पूर्ण काळजी घेतो, पण 2 दिवस झाले विश्व आलाच नाही, म्हणून मला त्याची काळजी वाटली. जानू म्हणते, बघितलं तो विश्वाची किती काळजी घेता आणि विश्वा तुमच्याबद्दल नेहमी वाईट सांगत असतो. फोन घेत म्हणते, मी आता त्याला फोनच करते आणि सांगते मिस्टर कानिटकरांना तुझी किती काळजी होती, त्यांनी माणूस पाठवला होता. जयंत घाबरून म्हणतो, जानू ऐक ना, आणि तिला बोलण्यामध्ये गुंतवतो. लक्ष्मी आणि श्रीनिवास त्यांची जमीन विकायला काढतात. वीणा म्हणते, आई अहो हे काय करताय, तुमचं स्वप्न आहे. लक्ष्मी म्हणते, अगं आता लग्न महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी पैसे लागतील ना. वीणा म्हणते, आई करू काहीतरी, एवढी काय काळजी करताय? सिद्धू घरी येतो आणि काहीच बोलत नाही. रेणुका म्हणते, सिद्धू काय झालं, कुठे ती जोगतीन? सिद्धू म्हणतो, आई ती पसार झाली. आजी म्हणते, पसार झाली, अशी कशी पसार झाली? संपतराव म्हणतात, सिद्धू अरे काय चाललंय, माझ्या छातीत दुखतंय आणि तुमचं वेगळंच काहीतरी चाललंय. सिद्धू निलांबरकडे बघत म्हणतो, हे आपल्या घरातल्या लोकांना कळायला पाहिजे ना. निलांबरी म्हणते, सिद्धू हे तर तुला कळायला पाहिजे, जर ती जोगतीन खोटी होती, तिने सगळं केलं तर गेली कुठे ती? अरे तुला कळतंय का, जसजसे भावनाचे दिवस भरतायत तसं तसं पप्पांना त्रास होतोय. काय रे सिद्धू, तुला पप्पांची काहीच काळजी वाटत नाही? तू दुसऱ्यावर आरोप करतोस आणि स्वतः कसं वागतोस? सिद्धू म्हणतो, मला पप्पांची काळजी आहे. ती मग पप्पांसाठी काय करतोस तू? आता निलांबरी सिद्धूला बरंच काही बोलत असते. संपतराव म्हणतो, ह्या घरामध्ये ना कधी शांतताच नाही आहे. तो आता निघून जातो. त्याच्यामागे रेणुका आजी निलांबरीकडे येते आणि म्हणते, निलांबरी अगं हे कसं केलंस तू? आता निलांबरी सांगत असते. निलांबरी जाते आणि त्या बाईला बोलवते आणि म्हणते, काय गं, मी तुला पैसे दिले धोका द्यायला, तुला लाज नाही वाटत? विसरली की काय, तुझ्या मुलाचा जीव मी वाचवला. ती बाई म्हणते, ऐका ना मॅडम, मला फक्त एकदा भेटू द्या. निलांबरी म्हणते, सिद्धूला? ती म्हणते, हो. ती म्हणते, भेट मग, पण वाटत नाही तुझा मुलगा जिवंत राहील? ती म्हणते, हो असं करू नका. निलांबरी म्हणते, तुला वाटत असेल ना तुझ्या मुलाला काही होऊ नये तर रात्रीतून गायब व्हायचं. ती म्हणते, मॅडम माझ्या मुलाची तब्येत खूप खराब आहे. ती म्हणते, त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलवली, रात्रीतून गायब व्हायचं आणि घे पैसे आणि चल निघ. ती बाई पैसे घेते आणि निघून जाते. हे सांगितल्यानंतर आजी म्हणते, वा आता शुभली
गाडे पाटलांची नाचसून? मला वाटलं नव्हतं तू माझ्यासारखी असशील. आजी तर खुश असते, पण नीलंबरी आजीकडं रागाने बघायला लागते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.